आपण गाडीवर चाललो होतो तेव्हा तुम्ही त्या बाईकडे का बघत होता? कोणची ती गाडीवरली? हा हा, तीच गाडीवर काल चाललेलो आपण, आणि ती लाल साडीची पायापासून ती डोक्यापर्यंत तिला तुम्ही बघत होता काल. काय मूर्ख बीर काय काय? हा, तिचा पदर बघितला होता का तो? नाही नाही बघितला का? काय झालं? अगं तिचा पदर आहे ना, ती गाडीच्या चाकात चालला होता. ती गाडीत अडकला असता म्हणजे पडली असती ना ती खाली, आणि जीव बिव गेला असता, केवढ्यात पडला असतं. आणि सांगायला लागलीस तू. होय अहो, बरोबर आहे. आणि मग पुण्याचं काम केलं का नाही? आणि तू काय तर बोलत बसते. अगं तिच्या साडीचा पदर आत चालला होता चाकात, ते मी सांगितलं म्हणून तिचा जीव वाचला. हा, पुण्याचं काम केलं का काय केलं? आणि ती अशी लाजली, फक्त पदराकडे तर बघितलंच नाही तिनं. आता मी सांगायचं काम केलं, ते आता तिचा फॉल्ट आहे ना, तिनं कसं घेतलं ते. माझा काय ह्याच्यात दोष आहे? पण मी बघितलं होतं तर ती तुमच्याकडे बघून लाजत होती, ती पदराकडे बघतच नव्हती. अगं तुझा बघण्यात फॉल्ट झाला असेल, ते तसं नसेल ते. आता त्याचा माझ्यात काय दोष आहे? मी चांगलं एखाद्याला सांगायचं काम करतोय, ते तू काय पण उलटच घेते. बरं जाऊ द्या, असू द्या. तुम्ही पुण्याचं काम केलं, असंच बायांकडे बघत जावा, सांगत जावा. कुणाचं पदर ओढणे, कुणाची खाली चाकात घावली म्हणजे काय करायचं, असू द्या, बघत जावा. पुण्याचं काम केलं. आणि मग आणि मलाच काय तर म्हणत बसले, हा बावळट कुठली. होय अहो, माझं चुकलं. असू द्या, मी उगाच तुमच्यावर हे करते. कळलं? कुणाचा फोन आला? अरे मित्राचा आला वाटतं. जरा मित्राचा फोन आला. हां हां बोल की. हां आलो आलो, लगेच आलो. अरे लगेचच आलोच. हां जेडे, मी जरा जाऊन येतो. तू 5 मिनिटांनी मी लगेच तुला फोन करतो. हो, जाऊ नको कुठं, थांबा. ओ, पिऊन पिऊन यायचं नाही बरं का अजिबात. अगं नाही येत, लगेच आलो. 0 मिनिटात येतो का नाही बघ, लगेचच बघ आलोच. जातो. का हो, तुम्ही आज पिऊन आला का? आज पण पिऊन आला परत? अगं येडे का काय? मी कशाला पितोय? अगं ते माझा मित्र आहे का नाही, ते फाशी घ्यायला लागला होता. अगं बाई, मग? ते त्याचं नाही का मध्ये लगीन जमलं होतं. हा हा, मग? ते शेजाऱ्यानं कोणीतरी ते पिन मारली तिकडं नवरेकरच्या ह्याला, आणि बिचाऱ्याचं लगीन मोडलं ना. मग काय मग केलं? टेन्शनमध्ये ते चालला होता फाशी घ्यायला, दोरे बिरे घेऊन. बाई, कशाला फाशी घ्यायची? मग मी त्याला बोललो, अरे भैया म्हणलं असं नसतं, सर सलामत तो छोकरा 50, एवढं काय असतं? मग काय तर एवढ्यासाठी फाशी घ्यायची? हां, मग ती फाशी घ्यायला निघाला होता. मग मी त्याला थांबवलं. मग मी काय केलं, त्याला घेतलं, आम्ही दोघं गेलो बारवर, आणि तिथं एक क्वार्टर घेतली. आणि मग क्वार्टर घेतल्यावर मग आता त्याचा विचार बदलला. मग आता ती जरा शांत झाला. पण तुम्ही काय पेला मग? आता त्याला कंपनी द्यायची नाही वे, एकटा कसा पेणार, म्हणून मग मी कंपनी दिली त्याच्यासाठी ग. हा होय की. ते लय फ्रस्ट्रेशन मध्ये होता. होय. मग त्याला बाहेर काढायसाठी त्याला तर त्याच्याबरोबर घ्यावं लागली थोडी. असू द्या बाया, एखाद्याचा जीव वाचवायला दारू पिलं तर काय हरकत नाही, अमृतासारखं असतं. असू द्या, पेत जावा, मी काय सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला. आणि मग होय की, तुम्ही त्याचा जीव वाचवला, पेत जावा. पण राहू देते आता सगळं. पण तुम्ही दवाखान्यात गेलता का? कशाच काय हे जाता लिपड मागत मित्राचं, आणि मग कशाच गेलोय. आता थोडासा आहे जरा, आता थोड्या वेळानं जरा थोड्या जाईन मी डॉक्टरकडनं, जाऊन येईन मी. बर बर, जाऊन या बघून. असू द्या, तवर झोपा उतरूस तर, आणि मग डॉक्टरकडे जावा. हा नक्की जातो. हा चालतं. गेलता का दवाखान्यात? हा गेलतो की. अगं मग काय म्हणले डॉक्टर? ते 7 mm चा मुतखडा आहे. मग काय आता त्याला म्हणले सकाळ 3 दुपार 3 अशा 5-6 बिअर प्यावं लागतील दिवसात, तेव्हा कुठंतरी पडेल मुतखडा. होय. एवढे बिअर बी प्या, आणि चखण्याला थोडासा ते लेग पीस पे खात जावा म्हणला. मग खात जावा की.
आता तुला तर माहित आहे एवढं 6 बेर आणि एवढं खर्च मला माझ्याकडे पैसे आहेत का? हा होय की अहो. मग मी असं करते की पप्पाला मागते की. हा मग आणि त्यांना एक सांग तू त्यांना बॉक्सच घ्यायला सांग, कारण की काय माहित आहे का स्वस्त पडेल मग बॉक्समध्ये. बर चालतंय, मी पप्पांना सांगते मग बॉक्सच आणायला तुम्हाला. आणि पैसे पण घेते, मग तुम्ही आणा बॉक्स वाटलंच तर. हा मग किती दिवस लागतील हो? अरे 15 दिवस, 16 दिवशी टापकनाचा खडा पडणार. बरं राहू द्या, चालतंय. पप्पाकडनं मागून घेते, तुमच्या दुखण्यासाठी मी काय बी करते, मागून घेते पप्पाकडनं पैसे. चालतंय मग. हा तेवढी सोय कर. हा हा चाकण्याची सोय कर बरं का. होय होय. हा मग लवकर बघ 15 दिवसात 16 दिवशी तुम्ही प्या. 16 दिवशी मुतखडा पाक गायब, हा चालतंय. काय सुद्धा राहत नाही.